बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या काळवीट हत्या प्रकरणामुळे कमालीचा चर्चेत आलाय। या प्रकरणामुळे अभिनेत्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। 14 एप्रिलला पहाटे 5 वाजता 2 अज्ञात व्यक्तींनी अभिनेत्याच्या घरावर अंधाधुंद गोळीबार केला। हा गोळीबार सलमान खानच्या बांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेला आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। या व्हिडिओत 2 हल्लेखोर दिसत आहेत। रस्त्यावरून हल्लेखोरांनी थेट अभिनेत्याच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर 4 राऊंड फायर केले। दरम्यान या हल्लेखोरांविषयी आणखी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। गोळीबार करणाऱ्या 2 हल्लेखोरांचे फोटोजही काल सोशल मीडियावर व्हायरल झाले। या छायाचित्रांच्या आधारे या दोघांचा शोध सुरू करण्यात आलाय। भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी क्षणाक्षणाला आपलं वाहन बदलल्याचं तपासात उघड झालंय। त्या हल्लेखोरांनी हल्ला करताना वापरलेली बाईक माउंट मेरी चर्च जवळ सोडली आणि तिथून एक रिक्षा पकडली। तिथून ते बांद्रे रेल्वे स्थानकात पोहोचले। रेल्वे स्थानकातही ते दोघे हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते। तिथून ते पुढे ट्रेनने सांताक्रूजला आले। सांताक्रूज वरून त्यांनी रिक्षाने वाकोला गाठलं। तिथून पुढे ते हल्लेखोर नेमके कुठे गेले हे मात्र अद्याप पोलिसांना समजू शकलेलं नाही। मुंबई पोलीस सध्या त्या दोघांनाही शोधण्यात व्यग्र आहेत।